मित्रांनो, आज दिनांक 10 जुलै 2026. नुकतीच पवित्र पोर्टलवर एक अपडेट आलेली आहे. ती अपडेट आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला जाणून घ्यायची आहे. आणि आपले जे शिक्षक उमेदवार आहेत त्यांच्या मनामध्ये आजच्या दिवशी काही शंका होत्याच या बाबतीत. पवित्र पोर्टलवर आज काय नवीन घडामोड होणार आहे आणि काय नवीन बातमी पवित्र पोर्टलच्या बाबतीत आहे, ही बातमी आज आपल्याला सविस्तर जाणून घ्यायची आहे. आणि ही जी बातमी आहे, अर्थातच तुम्हाला माहित आहे की सध्या पवित्र पोर्टलचं जे कामकाज आहे ते कामकाज शिक्षण संस्था आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या काही शाळा आहेत, म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेमार्फत ज्या काही शाळा चालवल्या जातात त्यांच्यासाठी सध्या पवित्र पोर्टल काम करत आहे. आणि ज्या काही खाजगी अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था आहेत त्यांचं जे व्यवस्थापक मंडळ आहे त्या व्यवस्थापक मंडळा त्यांचं जे व्यवस्थापक मंडळ आहे त्या व्यवस्थापक मंडळांनी बऱ्याच प्रमाणामध्ये पवित्र पोर्टलवर जाहिराती अपलोड केलेल्या आहेत आणि हे काम आता अंतिम टप्प्यात आलेलं आहे. त्यासोबतच स्थानिक स्वराज्य संस्थेमार्फत ज्या काही शाळा चालवल्या जातात, ज्यामध्ये महानगरपालिकांच्या शाळा असतात, नगर परिषदच्या शाळा असतात, त्यांचंही जाहिराती अपलोड करण्याचं काम अंतिम टप्प्यात आलेलं. परंतु काही अशा शैक्षणिक संस्था आहेत की त्यांची जे बिंदू नामावली आहे ती या मुदतीमध्ये पूर्ण न झाल्यामुळे त्यांचं काम अपूर्ण आहे. आणि शासनाचं असं धोरण आहे की त्यांनी जवळपास 9,000च्या वर शिक्षकांची भरती करण्यासाठी मान्यता दिलेली आहे. म्हणून शासनाने असं धोरण आखलेलं आहे की या वेळेच्या भरतीमध्ये जास्तीत जास्त शिक्षकांची भरती झाली पाहिजे. आणि त्यासाठी ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा आहेत त्यांनी आणि खाजगी अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्थेचं जे काही व्यवस्थापक मंडळ आहे त्यांनी आपल्या अधीनस्थ असलेल्या सर्व शाळांमध्ये ज्या काही रिक्त जागा आहेत त्यांच्या जाहिराती अपलोड कराव्या. परंतु काही म्हणजे काही कारणास्तव काही शैक्षणिक संस्थांच्या ज्या काही जागा आहेत त्या अपलोड करण्याचं सध्या काम सुरू आहे आणि काहींचं अंतिम टप्प्यात आहे. त्यासाठी पवित्र पोर्टलने पुन्हा एकदा जाहिरात अपलोड करण्यासाठी मुदत वाढ दिलेली आहे. आणि या मुदत वाढीविषयी आपल्याला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर चर्चा करायची आहे. बघा, शिक्षक पदभरती मुदतवाढ. पवित्र प्रणाली मार्फत शिक्षण सेवक शिक्षक पदभरती जाहिरातीच्या कार्यवाहीस मुदतवाढीबाबत अधिकृत सूचना. दिनांक 10/7/2026. आजचं हे पत्र आहे मित्र. आणि अर्थातच हे जे सर्क्युलर आहे, शिक्षण विभागाचं जे सर्क्युलर आहे ते मुदतवाढीबाबत आहे. हे जाहिराती अपलोड करण्यासाठी पुन्हा एकदा शिक्षण संस्था चालक व स्थानिक स्वराज्य संस्था यांना मुदतवाढ देण्यात आलेली आहे. आता ही मुदतवाढ कोणत्या तारखेपर्यंत दिलेली आहे ते सुद्धा आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घ्यायचं आहे मित्र. बघा, नोंदणी सुरुवात. आता नोंदणी सुरुवात केव्हापासून झाली होती, तर पवित्र प्रणाली मार्फत शिक्षण सेवक शिक्षक पदभरती जाहिरातीच्या नोंदी करण्यासाठी दिनांक 1/5/2026 रोजीपासून व्यवस्थापनास सुविधा देण्यात आली आहे. 1/5/2026 पासून पवित्र पोर्टलवर जाहिराती अपलोड करण्याची सुविधा स्थानिक स्वराज्य संस्थांचं जे काही व्यवस्थापन आहे त्यांना आणि खाजगी अनुदान प्राप्त शाळांचं जे काही व्यवस्थापक मंडळ आहे त्यांना ही जी सुविधा आहे त्यांच्या अधीनस्थ असणाऱ्या ज्या काही शाळा आहेत
त्यामधील ज्या काही रिक्त पद आहेत त्या रिक्त पदांच्या जाहिराती अपलोड करण्याचं जे काही काम आहे ते 1/5/2026 पासून सुरू आहे. स्थानिक स्वराज्य संस्था व खासगी व्यवस्थापनांनी या सुविधेचा लाभ घेणं अपेक्षित आहे असं या परिपत्रकात त्यांनी नमूद केलेलं आहे. पुढे मुदतवाढीचा निर्णय. आता त्यांनी इथं मुदतवाढीचा निर्णय घोषित केलेला आहे. तो निर्णय आपल्याला वाचायचा आहे. आता मुदतवाढ कोणत्या तारखेपर्यंत दिलेली आहे तर आणखी 10 दिवसानं वाढून दिलेली आहे. 20 जुलै 2026 अखेरपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. आणि या मुदतवाढी मागचे कारण सुद्धा त्यांनी इथं नमूद केलेले आहेत. कोणते कारण आहेत? कालावधीची आवश्यकता होती. ते बऱ्याचशा ज्या काही शैक्षणिक संस्था आहेत त्यांनी ही मुदतवाढ करण्याची मागणी केली होती. त्यांना कालावधीची आवश्यकता होती म्हणून मुदतवाढ करण्यात आलेली आहे. बहुतांशी स्थानिक स्वराज्य संस्था व खासगी व्यवस्थापनांच्या जाहिराती नोंदीची कार्यवाही पूर्ण झालेली आहे. म्हणजे असं यांचं असं म्हणणं आहे की 90% ज्या काही म्हणजे संस्था आहेत, अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था म्हणा, स्थानिक स्वराज्य संस्थाच्या ज्या काही शाळा आहेत त्यामध्ये जे शिक्षकांचे पद रिक्त आहेत त्यांचं 90% काम जाहिराती अपलोड करण्याचं पूर्ण झालेलं आहे. तथापि काही व्यवस्थापनास जाहिरात नोंद करण्यास कालावधीची आवश्यकता असल्याने पवित्र पोर्टलवर जाहिरात प्रसिद्ध करण्यासाठी मुदतवाढ देण्यात येत आहे. आणि काही व्यवस्थापन जे काही म्हणजे व्यवस्थापकीय मंडळ आहे त्यांनी शासनाकडे अशी मागणी केली की आम्हाला अजूनही काही कालावधीची गरज आहे. कशासाठी? तर रिक्त पदांच्या जाहिराती अपलोड करण्यासाठी. म्हणून शासनाने आज एक परिपत्रक काढून ही जी मुदत आहे जाहिराती अपलोड करण्याची ती 20/7/2026 पर्यंत केली. 20/7/2026 म्हणजे 20 जुलै 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. आणखी शासनाने याच्यामध्ये पुढे काही नमूद केलेलं आहे किंवा संकेतस्थळावर भेट द्या म्हणून हे सुद्धा त्यांनी इथं नमूद केलेलं आहे. बघा, रिक्त पदे भरण्यासाठी आव्हान. राज्यातील सर्व शैक्षणिक व्यवस्थापनांना आव्हान करण्यात येते की आपल्या अधीनस्थ शाळेतील शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी पवित्र पोर्टलवर जाहिरात देण्यासाठी खालील संकेतस्थळावर भेट द्या. म्हणजे त्यांनी एक आव्हान केलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या शाळा आहेत. अनुदान प्राप्त आहेत, काही टप्पा अनुदानावर आहेत, काही स्थानिक स्वराज्य संस्था आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या काही शाळा आहेत त्यामध्ये महानगरपालिकांच्या शाळा असतील तर त्या महानगरपालिकांचे जे काही आयुक्त आहेत त्याकडे ही कार्यवाही दिली. नगर परिषदच्या शाळा असतील तर त्या नगर परिषदेच्या सीओ कडे ही कार्यवाही दिलेली आहे. आणि जिल्हा परिषदच्या शाळा असतील तर जिल्हा परिषदचे जे चीफ ऑफिसर असतात, सीओ असतात, त्यांच्याकडे ही कार्यवाहीची जी काही म्हणजे जबाबदारी आहे ती दिलेली आहे. आणि त्यांच्या जाहिराती बऱ्याचशा ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जाहिराती आहेत, खासगी व्यवस्थापनांच्या जाहिराती आहेत, या अपलोड झालेल्या आहेत. या जाहिरात अपलोड करण्याचं 90% काम पूर्ण झालेलं आहे. तरीही काही व्यवस्थापक मंडळाने काही कालावधी वाढून मागितलेला आहे. म्हणून त्यांनी आणखी 10 दिवसाचा कालावधी वाढवून दिलेला आहे. आता 10 दिवसाच्या या कालावधीमध्ये संबंधित शैक्षणिक संस्थांना हे जे इथं पवित्र पोर्टलची वेबसाईट दिलेली आहे या वेबसाईटला व्हिजिट द्यायची आहे, या संकेतस्थळावर व्हिजिट द्यायची आहे आणि तिथं त्यांना आपल्या शाळेच्या जाहिराती अपलोड करावयाच्या आहेत. हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे की मुदतवाढ जाहिराती अपलोड करण्यासाठी कोणत्या तारखेपर्यंत दिलेली आहे तर ते मुदतवाढ दिलेली आहे 20 जुलै 2026 पर्यंत दिलेली आहे. आता त्यांना जर काही अडचणी असतील तर त्यांनी एक इथं जीमेल दिलेला आहे, त्या जीमेलवर सुद्धा ते कॉन्टॅक्ट करू शकतात. शैक्षणिक व्यवस्थापनांना पदभरतीसाठी जाहिरात देण्यासाठी काही तांत्रिक किंवा इतर अडचणी असल्यास खालील अधिकृत ईमेलवर संपर्क साधता येईल. इथे एक ईमेल दिला आणि या ईमेलवर
ते जे संस्था चालक आहेत किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा असतील तर त्यांचे जे चीफ ऑफिसर आहेत किंवा आयुक्त आहेत महानगरपालिकांचे, त्यांना जर काही अडचणी येत असतील जाहिराती अपलोड करण्याबाबतीत, तर त्यांनी या ईमेलवर संपर्क साधायला पाहिजे. अशा प्रकारचं एक नवीन परिपत्रक पवित्र पोर्टलवर लेटेस्ट आलेलं आहे. त्याचा आपण आज एक सविस्तर त्यावर तुमच्या सोबत चर्चा केलेली आहे. या परिपत्रकाचा सार एकच आहे, जाहिरात अपलोड करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे. मुदतवाढ किती दिवसाची दिली? 10 दिवसाची. अंतिम तारीख किती आहे? तर 20 जुलै 2026. त्यानंतर आणखी काय होते ते आपल्याला बघायचं आहे. तर ही एक ब्रेकिंग न्यूज पवित्र पोर्टल बाबतीत होती. त्यावर आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा केलेली आहे. आजच्या या चर्चेला मी इथं पूर्णविराम देतो. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा, शेअर करा. माझ्या युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. आणि आता आजच्या या चर्चेला मी इथं पूर्णविराम देतो. धन्यवाद.